नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जीसीसी टीबीसी टायपिंग एक्झाम्स येणाऱ्या काही दिवसामध्ये होणार आहेत. याच्यामध्ये 3 सेक्शन असतात. आता क्रमवारी चेंज झालेली आहे जीसीसी टीबीसी टायपिंगची. सगळ्यात प्रथम आपल्याला एक डेमो स्पीड पॅसेज येणार आहे 3 मिनिटाचा. त्यानंतर ईमेल सेक्शन येणार आहे. त्यानंतर आपल्याला स्पीड पॅसेज येईल. त्यानंतर आपल्याला स्टेटमेंट येईल, लेटर येईल आणि शेवट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाणार आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जे आहेत, हा सेक्शन हा 25 मार्काला 25 मिनिटासाठी आहे आणि यासाठी पासिंग मार्क आपल्याला 10 लागणार आहेत. मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह सेक्शन मध्ये पास होणं खूप गरजेचं आहे. 3 सेक्शन आपल्याला आपल्या एक्झाम्स मध्ये आहेत. एक आहे तुमचं ऑब्जेक्टिव्ह सेक्शन, दुसरा आहे ईमेल, लेटर, स्टेटमेंट आणि तिसरा आहे स्पीड पॅसेज. पण याची फक्त क्रमवारी बदलली असली तर सेक्शन असेच आहेत आणि प्रत्येक सेक्शन मध्ये पास होणं गरजेचं आहे. फक्त आता पूर्वी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन साठी आपल्याला जे 50 मार्क होते आणि 25 मार्क लागायचे, त्याचे आता 25 मार्क केलेले आहेत आणि आपल्याला फक्त आता मार्क 10 पाहिजे पासिंगसाठी. तर इझी तुम्हाला 10 मार्क मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वाचणं गरजेचं आहे. खूप सारे विद्यार्थी फक्त स्पीड पॅसेजवरती प्रॅक्टिस करतात, लेटर स्टेटमेंटवरती प्रॅक्टिस करतात, ईमेलवरती प्रॅक्टिस करतात, पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन वाचत नाही. आणि काही विद्यार्थी फक्त ऑब्जेक्टिव्ह सेक्शनमध्ये फेल झाल्यामुळे त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही टायपिंगचं. तर तुम्ही टायपिंग मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनला हलक्यात घेऊ नका. खूप सारे विद्यार्थ्यांच्या आपल्याला कमेंट आल्या होत्या का सर तुम्ही ऑब्जेक्टिव्हवरती व्हिडिओ बनवा. तर आता आपण जे ओल्ड एक्झाम झालेल्या होत्या किंवा झालेल्या आहेत जीसीसी डीबीसीच्या, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह, ते क्वेश्चन आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ थोडा मोठा असला तरी जरूर बघा आपण व्हिडिओ. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. चला तर आजचा व्हिडिओ चालू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, एमपीईजी मीन्स फॉर मोशन पिक्चर एक्सपर्ट ग्रुप. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. आपण चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, कॉंग्रॅच्युलेशन, इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे पहिला आन्सर करेक्ट आहे. ओके बटनावरती क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑन इंटरनेट विज द एक्झाम्पल ऑफ अप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ब्राउझर. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द डॅश टाइप ऑफ मेमरी व्हेन सप्लाय इज कट ऑफ मेमरी कंटेंट आर लॉस्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे व्हॅलेटाईल. म्हणजे ही टेम्पररी मेमरी असते. जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये मेमरी असते किंवा कंटेंट असतात. एकदा तुम्ही सप्लाय बंद केला तर त्याची मेमरी किंवा डेटा लॉस्ट होतो. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश प्रिंटर इज यूज टू प्रिंट इमेजेस लाईक इंजिनिअरिंग ड्रॉइंग, मॅप्स अँड. आणि एक्झाम्पल आहे प्लॉटर, डॉट मॅट्रिक्स, लेझर, इंजेक्ट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे प्लॉटर. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश मीन्स रॉ टाइप ऑफ इन्फॉर्मेशन. ऑप्शन आहे इन्फॉर्मेशन, सिस्टम, डेटा आणि प्रोग्राम. आणि याचं करेक्ट आन्सर आहे डेटा. रॉ टाइपच्या इन्फॉर्मेशनला आपण डेटा बोलतो. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन चेंज पेज विड्थ अँड विड्थ पेज लेआउट टॅब. आणि ऑप्शन आहे याचा डी हाईट. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश इज शॉर्टकट की टू ओपन फॉन्ट डायलॉग बॉक्स. आणि याचं राईट आन्सर आहे कंट्रोल डी. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन MS वर्ड व्हॉट रिबन टू यूज चेंज द मार्जिन. आणि ऑप्शन आहे व्ह्यू, पेज लेआउट, इन्सर्ट, होम. त्याचं करेक्ट आन्सर आहे पेज लेआउट. सबमिट बटनावरती क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफ फंक्शन इज यूज टू प्लेस डेटा अकॉर्डिंग टू एनी कंडिशन, ट्रू ऑर फॉल्स. आणि याचं आन्सर आहे ट्रू. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन द MS Excel row are labeled as small abc, capital ABC, Roman 1 2 3 आणि नंबर्स आहे 1 2 3 4. तर रो हे नंबर्सनी दाखवले जातात. करेक्ट आन्सर आहे 1 2 3 4 डी ऑप्शन. सबमिट बटनावर क्लिक करून चेक करूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इन द गिवन नंबर इच स्लाइड यूज डॅश कमांड इन इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप. आणि ऑप्शन आहे डेट अँड टाइम, ऑब्जेक्ट, पेज नंबर, स्लाइड नंबर्स. तर करेक्ट आन्सर आहे स्लाइड नंबर. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वी कॅन सी ऑल स्लाइड्स इन थंबनेल्स शेप अँड यू कॅन चेंज द सिक्वेन्स ऑफ स्लाइड इन डॅश व्ह्यू. थंबनेल सारखे सगळे शेप्स मध्ये आपल्याला स्लाइड दिसतात. तो व्ह्यू कोणता आहे? आणि वेगवेगळे व्ह्यू दिलेले आहे. स्लाइड व्ह्यू, नॉर्मल, स्लाइड सॉर्टर व्ह्यू आणि नोट पेजेस व्ह्यू. तर स्लाइड सॉर्टर व्ह्यू हा जो आहे हे करेक्ट आन्सर आहे. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. ओके, राईट आन्सर. परत नेक्स्ट बटनावरती क्लिक करूया. चेंज द मेड इन डॅश
अप्लाइड टू ऑल स्लाइड्स आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे स्लाइड मास्टर. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बुलेट ऑप्शन इज अवेलेबल इन डॅश ग्रुप्स इन पॉवर पॉइंट. ऑप्शन आहे स्लाइड्स, क्लिपबोर्ड, फॉन्ट आणि पॅराग्राफ. तर पॅराग्राफ ऑप्शन मध्ये हे बुलेट्स आणि नंबरिंग असतात. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. ओके, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश ऑप्शन इज यूज टू स्लाइड शो ऍट सम पर्टिक्युलर टाइम पॉज आणि करेक्ट आन्सर याचं रिहर्स टाइम. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश कम्प्युटर्स वर्क ऑन बिट्स आणि याचं करेक्ट आन्सर आहे डिजिटल. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. ओके, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू ओपन इंटरनेट एक्सप्लोरर डबल क्लिक ऑन द आयकॉन ऑन द माउस, प्रिंटर, स्कॅनर अँड डेस्कटॉप. तर याचा राईट आन्सर आहे डेस्कटॉप वरती तुमचा आयकॉन असतो इंटरनेट एक्सप्लोररचा. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. ओके, राईट आन्सर. नेक्स्ट बटनावरती क्लिक करूया. इन द ईमेल ऍड्रेस सेपरेट द नेम अँड डोमेन विथ सिम्बॉल, ट्रू ऑर फॉल्स. तर येस, ट्रू अँड फॉल्स. डोमेन नेम हे ऍड्रेसच्या अगोदर असतं, तर ट्रू. सबमिट बटनावरती क्लिक करूया. ओके, राईट आन्सर करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द एक्झाम्पल ऑफ कमर्शियल वेबसाईट इज डॅश डॅश आणि याचं राईट आन्सर आहे .com म्हणजे hotmail.com ही कमर्शियल वेबसाईट आहे. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश प्रोटोकॉल इज यूज टू ट्रान्सफर इन्फॉर्मेशन ऑफ वेब पेज ऑन www आणि याचं करेक्ट आन्सर आहे HTTP. चेक करूया सबमिट बटनावरती. ओके, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश रिप्लेस ट्रान्झिस्टर्स आणि याचं अंतर आहे इंडिकेटर सर्किट. चेक करूया सबमिट बटनावरती. ओके, राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कॅरेक्टरिस्टिक ऑफ मायक्रोप्रोसेसर आणि ऑप्शन्स आहे व्हेरी स्मॉल इन साइज, नन ऑफ अबाव, व्हेरी फास्ट आणि बोथ ए अँड बी. तर याचं ऑप्शन आहे बोथ ए अँड बी. ओके, करेक्ट आन्सर आहे आणि ओके बटनावरती क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंटरनल मेमरी इज ऑल्सो कॉल्ड डॅश डॅश मेमरी. इंटरनल मेमरीला कोणती मेमरी बोलतात? प्रायमरी, इनपुट, सेकंडरी या आउटपुट आणि याचं करेक्ट आन्सर आहे प्रायमरी मेमरी. सबमिट बटनावरती क्लिक करूया. करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विंडोज 95 इज अँड आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑपरेटिंग सिस्टम. विंडोज 95 ऑपरेटिंग सिस्टम होती. सिस्टम चेक करूया आपण सबमिट बटनावरती. ओके, राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॅक्यूम ट्यूब वॉज डॅश डॅश आणि याचं करेक्ट आन्सर आहे बोथ अँड ए अँड बी. सबमिट बटनावरती क्लिक करूया. राईट आन्सर. ओके बटनावरती क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. देर आर बटन्स फॉर मिनिमाइज, मॅक्झिमाइज, रिस्टोर, क्लोज ऍट द डॅश साइड ऑफ डॉक्युमेंट विंडोज आणि ऑप्शन आहे राईट अपर, लेफ्ट लोअर अँड राईट लोअर आणि याचा ऑप्शन आहे राईट अपर. करेक्ट आन्सर. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन MS Word हॉरिझॉन्टल रुलर हेल्प्स टू अस आणि ऑप्शन आहे टू सेट टॅब्स, टू चेंजेस पेज मार्जिन्स, ऑल ऑफ अबाव अँड लास्ट आहे सेट इंडेंट्स आणि याचं आन्सर आहे ऑल ऑफ अबाव. करेक्ट आन्सर. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फ्रॉम डॅश टॅब यू कॅन शो ऑफ हाईड रुलर आणि ऑप्शन आहे डेटा, व्ह्यू, फॉर्म्युलाज, इन्सर्ट. करेक्ट आन्सर आहे व्ह्यू. सबमिट बटनावरती क्लिक करून बघूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश टॅब इज यूज फॉर अंडर शो अँड हाईड. तर रुलर शो अँड हाईड कोणत्या ऑप्शन मधून करू शकतो? तर व्ह्यू टॅब. दोन प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन आहे. तर व्ह्यू टॅब करेक्ट आन्सर आहे. चेक करूया सबमिट बटनावरती. ओके, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इच नाउ इज एक्सेल हॅज गिवन वन नंबर, पिक्चर, आयकॉन अँड कॅरेक्टर आणि करेक्ट आन्सर आहे नंबर. चेक करूया सबमिट बटनावरती. राईट, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेल ऍड्रेस यूज इन फॉर्म्युला आर कॉल ऍज आणि करेक्ट आन्सर आहे सेल रेफरन्स बी. सबमिट बटनावरती क्लिक करूया. ओके, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश फंक्शन कन्वर्ट द नंबर इन टू नियरेस्ट इंटिजर आणि याचं राईट आन्सर आहे बी. INT ओपन अँड क्लोज ब्रॅकेट म्हणजे इंटिजर फंक्शन. सबमिट बटनावरती क्लिक करूया. येस, राईट आन्सर. तो ओपन न्यू वर्कशीट फाईल डॅश कमांड इज यूज आणि ऑप्शन आहे शीट, ओपन, ब्लँक, न्यू. तर न्यू ऑप्शन. सबमिट बटनावरती क्लिक करूया. ओके, राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन पॉवर पॉइंट यू कॅन ऍडव्हान्स द स्लाइड विथ द फॉलोइंग ऑप्शन आणि ऑप्शन आहे नन ऑफ दिस, आफ्टर, ऑन माउस क्लिक अँड बोथ ए अँड बी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड बी. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. राईट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यू कॅन इन्सर्ट व्हरायटी ऑफ पेरिफाइंड शेप्स विथ डॅश ग्रुप इन पॉवर पॉइंट आणि ऑप्शन करेक्ट आहे ड्रॉइंग. सबमिट बटनावरती क्लिक करूया. राईट, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यू कॅन सेट द टायमिंग्स ऑफ ट्रान्झॅक्शन ऑफ करंट स्लाइड इन डॅश ऑप्शन अंडर द टायमिंग सेक्शन, होम, ॲनिमेशन, इन्सर्ट, डिझायनिंग आणि करेक्ट आन्सर आहे ॲनिमेशन. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया.
येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बाय युझिंग what the client PCs can communicate with each other within the network. आणि ऑप्शन आहे वेब पेज, क्लायंट आणि सर्व्हर. आणि करेक्ट आन्सर आहे सर्व्हर. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच द फॉलोइंग सिस्टम सेंड इलेक्ट्रॉनिक मेसेज. आणि करेक्ट आन्सर आहे ईमेल्स. चेक करूया सबमिट बटनावरती. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द अलाउड टू क्रिएट ए वेब पेज विथ इंटरॅक्टिव्ह कंटेंट. आणि करेक्ट आन्सर याचं HTML, कारण वेब पेजेस हे HTML मध्ये बनवतात. चेक करूया सबमिट बटनावरती. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन कम्प्युटर ईमेल इज ए वे ऑफ डॅश मेसेजेस मूव्हिंग, सेंडिंग, कॉपिंग, डाउनलोडिंग. आणि करेक्ट आन्सर आहे सेंडिंग. आपण मेसेज ईमेल सेंड करतो. चेक करूया सबमिट बटनावरती. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच फॉलोइंग इज नॉट इनपुट डिव्हाइस. आणि ऑप्शन आहे कीबोर्ड, माउस, स्कॅनर, UPS. आणि याचं करेक्ट आन्सर आहे UPS हे इनपुट डिव्हाइस नाही, बाकी सगळे इनपुट डिव्हाइस आहे. चेक करूया सबमिट बटनावरती. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश BMP इज फाईल एक्सटेन्शन. आणि ऑप्शन आहे MS पेंट, फोटोशॉप, कोरोड्रॉ, पेज मेकर. याचं उत्तर तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये काय उत्तर आहे. लोएस्ट मेमरी ऑफ कम्प्युटर इन बिलो ऑप्शन इज किलोबाइट्स, टेराबाइट्स, मेगाबाइट्स आणि गिगाबाइट. आणि करेक्ट आन्सर आहे किलोबाइट हे सगळ्यात कमी युनिट आहे मेमरी. चेक करूया सबमिट बटनावरती. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑप्टिकल इज टाइप्स ऑफ कीबोर्ड. फॉल्स या ट्रू. तर ऑप्टिकल हे कीबोर्डचे टाइप्स नाहीये म्हणून फॉल्स आहे. सबमिट बटनावर क्लिक करूया. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 0 or 1 कॉल व्हॅल्यू वर्ड बीट्स, बाइट्स आणि बीट्स. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बीट. चेक करूया सबमिट बटनावरती. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. यू कॅन सेव्ह युअर टाइम बाय युझिंग डॅश इन वर्ड डॉक्युमेंट या इन वर्ड. आणि ऑप्शन आहे रेफरन्स, रॅपटेक्स, फाइंड अँड सिलेक्ट अँड टेम्पलेट या ऑप्शनने आपला टाइम सेव्ह होतो. वर्ड मध्ये खूप काही गोष्टी आपल्याला टेम्पलेट मध्ये रेडीमेड भेटतात, तर आपण टेम्पलेटचा यूज करून आपला टाइम सेव्ह करू शकतो वर्ड मधले. तर चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच फीचर डू यू यूज क्रिएट ए न्यूज पेपर लाईक डॉक्युमेंट. न्यूजपेपर सारखं जर आपल्याला डॉक्युमेंट बनवायचं असेल तर कोणतं फीचर्स वापरायला पाहिजे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे कॉलम्स. चेक करूया सबमिट बटनावरती. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन MS वर्ड व्हॉट रिबन डू यू यूज चेंज मार्जिंग. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये मार्जिंग ऑप्शन कोणत्या रिबॉन्स मध्ये आहेत, कोणत्या टॅब मध्ये आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे पेज लेआउट. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच कमांड कॅन बी यूज रीच स्पेसिफाय पेज डायरेक्टली. आपल्याला एखाद्या पेजवर जर डायरेक्टली जायचं असेल स्पेसिफाय तर कोणता ऑप्शन वापरावा लागेल. आणि याचं करेक्ट आन्सर आहे गो टू पेज. आपण ऑप्शन यूज करू शकतो. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. MS Excel इज टाइप ऑफ अन ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. स्प्रेडशीट, इमेज एडिटर, वर्ड प्रोसेसर या प्रेझेंटेशन आस्कर. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्प्रेडशीट. MS Excel याला आपण स्प्रेडशीट बोलतो. आणि याच्यामध्ये आपण अकाउंट्स मेंटेन करतो नॉर्मली, ऑफिस अकाउंट्स. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू काउंट ओनली न्यूमरिक व्हॅल्यू कॉल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल रेंज डॅश फंक्शन यूज. आणि याचं करेक्ट आन्सर आहे इक्वल काउंट ऑप्शन, ज्याने आपण सेल रेंज काउंट करू शकतो की किती सेल रेंज आहेत. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू मूव्ह सेल पॉइंटर 1 सेल फॉरवर्ड, बॅकवर्ड अँड अप डाऊन नेव्हिगेशन की आर यूज ऑन कीबोर्ड. ट्रू ऑर फॉल्स. तर येस नेव्हिगेशन कीजने आपण बॅकवर्ड, फॉरवर्ड, अप डाऊन कर्सर करू शकतो किंवा पॉइंटर चेंज करू शकतो. तर ट्रू ऑप्शन आहे. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिसेंट ऑप्शन इज अवेलेबल इन C35 इज मेनू. आणि फाईल हा ऑप्शन मध्ये असतं. तर राईट आन्सर याचं फाईल. चेक करूया सबमिट बटनावरती. तर यस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ब्लेंड्स, फोनिकॅब, क्यूब, डोर्स आर सम ट्रान्झॅक्शन इफेक्ट इन पॉवर पॉइंट. ट्रू ऑर फॉल्स. तर ट्रू करेक्ट आन्सर आहे. आणि सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. यस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघू. FDD स्टँड फॉर फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. याचं करेक्ट आन्सर आहे. आणि फर्स्ट ऑप्शन क्लिक करूया फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. येस सबमिट बटनावरती क्लिक करूया. करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन जीमेल फॉर रायटिंग न्यू ईमेल इन ऑप्शन यूज डॅश. आणि ऑप्शन आहे कंपोज, क्रिएट, न्यू ईमेल, सेंड मेल. आणि करेक्ट आन्सर आहे कंपोज. नवीन मेल पाठवण्यासाठी आपण कंपोज बटनावरती क्लिक करतो. तर कंपोज ऑप्शन राईट आहे. सबमिट बटनावरती क्लिक करूया. येस करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इन द जीमेल ट्रॅश
यूज टू स्टोर इन मेसेज, सेंडिंग मेसेज, रायटिंग मेसेज, डिलीटेड मेसेज अँड फॉरवर्ड मेसेज. तर याचं राईट आन्सर आहे डिलीटेड मेसेज. जीमेलच्या ट्रॅश फोल्डर मध्ये डिलीटेड मेसेज हे स्टोर होतात. आणि आपण चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. डिलीट की यूज टू डिलीटेड सिलेक्टेड आयटम्स, फाइल्स, फोल्डर अँड इट्स ट्रू किंवा फॉल्स. तर याचा आन्सर आहे ट्रू. डिलीट की ने आपण फाईल, फोल्डर किंवा याच्यासारख्या अजून काही गोष्टी डिलीट करू शकतो का? तर येस, ट्रू, डिलीट करू शकतो. करेक्ट आन्सर आहे. ओके बटनावर क्लिक करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनकॉर्पोरेटेड इन सेकंड जनरेशन, फिफ्थ जनरेशन, फोर्थ जनरेशन अँड थर्ड जनरेशन. याचं सही आन्सर आहे फिफ्थ जनरेशन. चेक करूया आपण सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. वी कॅन सेंड वन ईमेल टू ऍड्रेस युझिंग मेल मर्ज इन वर्ड. आपण मेल मर्ज मध्ये किती लोकांना ईमेल्स पाठवू शकतो? 1, 2, मेनी या 3. तर याचं करेक्ट आन्सर आहे मेनी. मेल मर्ज थ्रू आपण अनलिमिटेड लोकांना मेल करू शकतो. चेक करूया आपण सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश टॅब इन MS वर्ड कॅन बी यूज टू चेंज कॅरेक्टर साइज अँड टाइपफेस. आणि ऑप्शन आहे डेटा, व्ह्यू, टूल्स, फॉर्मॅट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे फॉर्मॅट. फॉर्मॅट टॅब मध्ये आपण कॅरेक्टरची साइज चेंज करू शकतो. येस, सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ईमेल रिसिव्ड अस इज शो इन ट्रॅश फोल्डर, इनबॉक्स, आउटबॉक्स अँड सेंड मेल. तर ईमेल रिसिव्ह झालेले जे मेल असतात ते इनबॉक्स मध्ये असतात. तर याचा करेक्ट आन्सर इनबॉक्स. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन्फॉर्मेशन लाईक पेज नंबर्स, डेट्स, etc कॅन बी सेट इन. आणि ऑप्शन आहे हेडर, फुटर, मार्जिंग, पेज ब्रेक. तर याचं करेक्ट आन्सर आहे हेडर अँड फुटर. पेज नंबर आणि डेट्स आपण ह्या पेज नंबर हेडर अँड फुटर ऑप्शन मध्ये सेट करतो. तर चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. न्यू डॉक्युमेंट ऑप्शन इज गिवन इन डॅश मेनू. आणि याचं उत्तर तुम्ही द्या. सोपं ऑप्शन आहे. कमेंट बॉक्स मध्ये याचं तुम्ही उत्तर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रिंट सेटअप ऑप्शन इज यूज टू प्रिंट लेआउट, चेंज पेपर साइज या नन ऑफ अबाव. त्याचं करेक्ट आन्सर आहे प्रिंट सेटअप ऑप्शन मध्ये आपण पेपरची साईज चेंज करू शकतो. तर चेंज पेपर साईज हा ऑप्शन करेक्ट आहे. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू सिलेक्टेड कम्प्लिटेड रो क्लिक ऑन. जर आपल्याला पूर्ण रो सिलेक्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? रूलर, ऑल सेल्स, टायटल बार या रो नंबर. त्याचं करेक्ट आन्सर आहे रो नंबर वरती जर आपण क्लिक केलं तर आपला पूर्ण रो एका वेळेस सिलेक्ट होतो. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ॲट ए टाइम ओनली वन सेल कॅन बी ऍक्टिव्ह, ट्रू किंवा फॉल्स. तर येस, ट्रू. एका वेळेस एक सेल ऍक्टिव्ह असू शकतो. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द कीबोर्ड शॉर्टकट टू प्रिंट ए वर्कशीट इन MS एक्सेल. आणि कंट्रोल P यासाठी शॉर्टकट की आहे. चेक करूया आपण सबमिट बटनावरती. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन एक्सेल शॉर्टकट की टू रिडू इज अंडू. अंडू साठी शॉर्टकट की कंट्रोल Z आहे. तसं रिडू साठी शॉर्टकट की कंट्रोल Y आहे. तर करेक्ट आन्सर कंट्रोल Y आहे. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिलेक्टेड डॅश कमांड फ्रॉम अरेंज ग्रुप ऑफ फॉर्मॅट टॅब टू गेट वन ऑब्जेक्ट फ्रॉम ऑल ऑब्जेक्ट. आणि याचं राईट आन्सर आहे ग्रुप कमांड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. चेक करूया सबमिट बटनावरती. ओके, राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. टू स्टार्ट स्लाइड from current display slide dash command is used. Custom slide show from current slide, none of above and from beginning. तर याचं राईट आन्सर आहे फ्रॉम करंट स्लाइड. तुम्हाला करंट स्लाइड पासून जर स्लाइड शो रन करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा फ्रॉम करंट स्लाइड शो ऑप्शन घ्यावा लागेल. चेक करूया आपण. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वी गेट करंट स्लाइड नंबर, करंट स्लाइड डिझायनिंग, थीम ऑन डॅश डॅश. ऑप्शन आहे स्टेटस बार, टायटल बार, क्विक ऍक्सेस बार या स्क्रोल बार. आणि याचा करेक्ट आन्सर आहे स्टेटस बार. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन पॉवर पॉइंट वन कॅन इन्सर्ट स्क्रीनशॉट फ्रॉम डॅश टॅब. स्क्रीनशॉट ऑप्शन आपल्याला पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या टॅब मध्ये भेटतो? तर इन्सर्ट टॅब मध्ये आपल्याला हा ऑप्शन भेटतो. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लँग्वेज ऑप्शन इज अंडर टॅब इन पॉवर पॉइंट. लँग्वेज ऑप्शन हा कोणत्या टॅब मध्ये? पॉवर पॉइंट सॉफ्टवेअर मध्ये. आणि ऑप्शन आहे व्ह्यू, रिव्ह्यू, स्लाइड शो आणि इन्सर्ट. आणि करेक्ट ऑप्शन आहे रिव्ह्यू टॅब मध्ये आपल्याला लँग्वेज ऑप्शन अवेलेबल आहे. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. येस, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए डोमेन नेम एंडिंग विथ
org is dash dash. A network site, a government site, a commercial site या a organization on. तर D ऑप्शन आहे ऑर्गनायझेशन साइट इज अ करेक्ट आन्सर आहे. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए वेब पेज retrieved using MS Access modem वेब ब्राउझर आणि HTML. तर वेब ब्राउझर वेब पेज आपण रिव्ह्यूटेड बघण्यासाठी वेब ब्राउझर वापरतो. चेक करूया सबमिट बटनावरती क्लिक करून. यस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द लिंकिंग टुगेदर ऑफ सेव्हरल वेब पेज बाय क्लिकिंग ऑन अंडरलाइन वर्ड इज कॉल्ड डॅश डॅश डॅश. आणि याचं करेक्ट आन्सर आहे हायपर टेक्स्ट. ज्या वर्डच्या खाली अंडरलाइन असते ब्ल्यू कलरची त्याला हायपर टेक्स्ट बोलतात किंवा हायपर लिंक बोलतो आपण. तर करेक्ट आन्सर आहे हायपर टेक्स्ट. सबमिट बटनावरती क्लिक करून चेक करूया. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द फॅसिलिटी नॉट अवेलेबल इन इंटरनेट, फाइल ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक मेल, रिमोट लॉग इन अँड वर्ड प्रोसेसिंग. त्याचं राईट आन्सर आहे वर्ड प्रोसेसिंग. बाकी तिन्ही फॅसिलिटी इंटरनेटमध्ये अवेलेबल्स आहेत. वर्ड प्रोसेसिंग ही फॅसिलिटी इंटरनेटमध्ये अवेलेबल नाही. चेक करूया करेक्ट आन्सर. येस करेक्ट आन्सर आहे. द ऑप्शन इज यूज टू स्टोअर इनकम्प्लीट टू टेम्पररी मेसेज इन ईमेल. इनकम्प्लिटेड मेसेज किंवा टेम्पररी मेसेज आहे ते कशामध्ये असतात? ड्राफ्ट, सेंड बॉक्स, इनबॉक्स या नन ऑफ अबाव. तर ड्राफ्ट हा ऑप्शन राईट आहे. ड्राफ्ट मध्ये आपण जे टेम्पररी मेसेज आहे किंवा इनकम्प्लिटेड ईमेल्स असतात ते स्टोअर असतात. चेक करूया करेक्ट आन्सर आहे का राईट. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक करूया. इंटरनेट एक्सप्लोरर फॉल्स अंडर टेक्स्ट एडिटर, क्लायंट, सर्व्हर या ब्राउझर. याचं राईट आन्सर आहे ब्राउझर. इंटरनेट एक्सप्लोरर हे एक ब्राउझर आहे ज्याच्या थ्रू आपण इंटरनेट ऍक्सेस करतो. चेक करूया करेक्ट आन्सर आहे राईट. येस करेक्ट आन्सर आहे. रॅम स्टँड फॉर. याचं उत्तर सोपं आहे. ऑप्शन आहे रॅन्डम ऍक्टिव्ह मेमरी, नन ऑफ अबाव, रॅन्डम ऍक्सेस मेमरी या रिपेड ऍक्सेस मेमरी. तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डिव्हाइस इज यूज टू ड्रॉ डायग्राम्स, लाईन्स आणि सर्कल्स. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे? तर माउस आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लिनक्स इज डॅश डॅश ऍप्लिकेशन, ओएस, प्रोग्राम या लँग्वेज. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ओएस. लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. चेक करूया करेक्ट आहे की रॉंग आहे. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एरो कीज ऑन कीबोर्ड आर कॉल्ड ॲज न्यूमरिक कीपॅड, नेव्हिगेशन कीज, टोगल कीज या नन ऑफ अबाव. जे एरो कीज असतात कीबोर्ड वरती त्याला नेव्हिगेशन कीज बोलतात. तर राईट आन्सर आहे नेव्हिगेशन कीज. चेक करूया. येस करेक्ट आन्सर आहे. हाऊ कॅन यू मेक द सिलेक्टेड कॅरेक्टर सुपरस्क्रिप्टेड. आणि याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल शिफ्ट प्लस इक्वल. राईट आन्सर आहे बी, कंट्रोल शिफ्ट प्लस इक्वल. चेक करूया राईट आन्सर आहे का रॉंग आन्सर आहे. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. युझिंग फाइंड कमांड इन वर्ड वी कॅन सर्च सिम्बॉल, कॅरेक्टर, फॉर्मॅट या ऑल ऑफ अबाव. तर डी ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबाव. चेक करूया करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन वर्ड इन MS वर्ड बाय युझिंग इन्सर्ट टॅब यू कॅन इन्सर्ट पिक्चर. ट्रू फॉल्स. तर ट्रू वर्ड मध्ये आपण पिक्चर इन्सर्ट करू शकतो. चेक करूया. येस करेक्ट आन्सर आहे. व्हाय ड्रॉप कॅप्स आर युझिंग इन डॉक्युमेंट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे टू बिगिनिंग द पॅराग्राफ विथ द लार्ज ड्रॉप इंटिफेल कॅपिटल लेटर. तर फर्स्ट ऑप्शन याचं करेक्ट आहे. सबमिट बटनावर क्लिक करून चेक करूया. येस करेक्ट आन्सर. बोल्ड is used to make the selected text as italic, black, bold and italic आणि bold. त्याचा करेक्ट आन्सर आहे बोल्ड. चेक करूया. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. यू कॅनॉट यूज स्पेस इन फॉर्म्युला while टायपिंग फॉर्म्युला इन सेल. ट्रू या फॉल्स. तर ट्रू. तुम्ही फॉर्म्युला मध्ये स्पेस देऊ शकत नाही. तुम्हाला फॉर्म्युला कंटिन्यू टाईप करावा लागतो. चेक करूया सही आन्सर आहे रॉंग. तर येस सही आन्सर आहे. एक्सेल इज जनरली यूज फॉर डेटा अनालाइज इन ऑफिस. ट्रू किंवा फॉल्स. तर येस ट्रू. डेटा हे एक्सेल हे डेटा अनालाइज साठी ऑफिस मध्ये यूज केलं जातं. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अनफ्रीज पॅन्स यूज टू डॅश डॅश द इफेक्ट ऑफ फ्रीज, ऍड, रिमूव्ह, इन्क्रीज अँड चेंज. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे रिमूव्ह. चेक करूया. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू चेंज द ट्रान्झॅक्शन ऑफ ए स्लाइड गो टू द डॅश डॅश ग्रुप इन ट्रान्झॅक्शन टॅब. आणि आन्सर आहे ट्रान्झॅक्शन टू द स्लाइड. चेक करूया. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. You can use slideshow view to see slides after another on screen. True या false. त्याचं राईट आन्सर आहे ट्रू. चेक करूया आपण. येस करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन PowerPoint while running the slideshow we get some option at left button corner. They are dash, previous, pen, next या ऑल ऑफ दिस. आणि याचं राईट आन्सर आहे ऑल ऑफ दिस. चेक करूया. येस करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला. व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती लेटेस्ट स्टेटमेंट, ईमेल्स आणि
लाईव्ह डेमो एक्झाम्स पण आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. प्लेलिस्ट मध्ये बघा, जीसीसी टीबीसीच्या सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि काही जुने ऑब्जेक्टिव्हचे व्हिडिओ पण आपण आपले टाकलेले आहेत चॅनल्सवरती, तर जरूर तुम्ही बघा. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स जरूर वाचा. तुमच्याकडे पीडीएफ असेल तर पीडीएफ कशी डाउनलोड करायची याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेला आहे, तो बघून तिथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. आणि अजूनही जर तुम्हाला काही डाऊट असेल एक्झाम बद्दल, जीसीसी टीबीसीच्या काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती कॉन्टॅक्ट करू शकता. विलास चतुर सर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे किंवा फेसबुकवरती पण माझा विलास चतुर नावाचं फेसबुक अकाउंट आहे किंवा तुम्ही इंस्टाग्रामला पण मला मेसेज करू शकतात. सगळ्या सोशल मीडियावरती मी अवेलेबल्स आहेत, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर मित्रांनो, अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. ऑब्जेक्टिव्हचे अजूनही काही पार्ट येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती येतीलच. तर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.